करेंगे कृष्णा नौ स्ट्राइकिंग गेंद पे ओ पहली गेंद बिल्कुल बहुत तेज रफ्तार से आती गेंद, बिल्कुल बल्लेबाज के बैट के करीब से जाती गेंद। नीलेश पाटिल, ये बारसी का बिल्कुल मैदान मुल्क तोप जिसे कहते हैं हम, मुल्क मैदानी तोप जिसे हम कह सकते हैं, यहां पर गेंदबाजी करने के लिए नीलेश पाटिल फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए। वैसे तो बारसी में चारे गांव है, चारे गांव के रहवासी है नीलेश पाटिल, शिक्षक भी है। ये स्विप शॉट लगाने की कोशिश, डिजाइन गेंद लेफ्ट के बाहर जा गया, अंपायर ने बताया कि गेंद बॉल है। बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ, कुल मिलाकर रन संख्या इस वक्त लगभग पहुंच रही है। आबा आबा चला आबा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यात यायचंय, शेवटचा कॉल। हो आखूड टप्प्यात चेंडू बॅकवर्ड वर जाऊन ऑन साइडला फटका मारायचा प्रयत्न, चेंडू एज लागला, कीपरच्या मागे चेंडू जातोय, 4 धाब्यासाठी चौका राहील। या 4 धाब्यांनी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली थी 5 धावसंख्येवर। और निश्चित ही बिल्कुल बहुत दिनों के बाद तुळजापूर में इतनी बड़ी टूर्नामेंट, लाख मोलाची स्पर्धा निश्चितच भरवली गेली है। फ्रेंड्स फॉरएवर बिग बैश लीग क्रिकेट टूर्नामेंट हम देख रहे हैं और उसी टूर्नामेंट का आज का तीसरा दिन है। अगर पहले 2 दिन की कहानी हम बताना चाहेंगे तो पहले दिन में बाजी मारी थी जय बजरंग क्रिकेट टीम ने, धाराशिव ने बाजी मारी। शॉर्ट गेंद इस बार रिवर्स मारा, इस बार ये ब्रांड है तुलजापुर का और ये ब्रांड है कृष्णा गौड़ी का। जस्ट शॉर्ट ऑफ गेंद आई और गेंद को मारा जा रहा, रिवर्स स्ट्रोक छक्के के लिए और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 11 की योग पर। इस बार बिल्कुल बल्ले की बीचों बीच लेकर बिल्कुल कड़ा स्ट्रोक निकलता हुआ, इस तरह के स्ट्रोक हमने राहुल शेलार के बैट से निकले थे कल। वो बहुत अच्छी गेंद, इस बार गेंद को मारने की कोशिश भी की जा रही है विकेट कीपर के पीछे और उसी छक्के ने सामने वाले टीम का मैच छीना था। वहां पर जो फील्डर ने कैच भी पकड़ा था यकीनन, लेकिन फील्डर को पता नहीं था कि बाउंड्री की रेखा कहाँ है। वहां पर कैच पकड़ने के लिए चले गए, जो हमारे बाउंड्री रेखा जीती रेखिल थी, उस रेखिल पर वहां पर फील्डर का पैर पड़ा और उस वजह से छक्का चला गया, जो उसी जीवदान ने मैच को पलटा। वहां पर पूरा मैच पलटा, अगर वो कैच लिया जाता तो मैच भी लिया जाता वहां। इसीलिए तो कहते हैं एक कैच विन मैच कहा जाता है, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है। पुढचं चेंडू रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न, टॉपेज लागली, चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे, दरम्यान सीमारेषा पार करेल चेंडू, 4 धावा येतील आणि या 4 धाब्यांची भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात 15 धावा। 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेले निलेश पाटील कडून, धावा बनवल्या गेल्यात 15 धावा। कृष्णा गवळी ज्या फलंदाजासाठी प्रसिद्ध आहे त्या प्रकारची फलंदाजी करतोय, उत्तम सुरुवात, आक्रमक सुरुवात आपण मानतो कृष्णा गवळी कडून संघासाठी केली गेली आहे। नारायण राजे गवळी 11 क्रिकेट संघ या ठिकाणी सामना खेळताना आपण पाहतोय। पुढचा चेंडू टाकला जाईल, इथं मात्र हा पुरा जोरात फटका खेळलाय आणि चेंडू जाईल पुन्हा वेलकम, जिथून आपण येतोय तिथं मारला गेला चेंडू 6 धाब्यासाठी। या 6 धाब्यांची संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 21 धावसंख्येवर। आफ्टर फर्स्ट ओवर कंप्लीट, नाउ स्कोर गोज टू 21 रन, 21 की योग पर। दमदार पारी, वैसे तो भगवान कृष्ण मुरली बजाते थे, मधुर मुरली, लेकिन ये बल्ला बाजार, इनका बल्ला जब बजता है तो देखने वालों को मजा आता है और ये बल्ला बाजार है। वहां पर दमदार अंदाज की बैटिंग चल रही है कृष्णा गवळी। वैसे तो हम टेनिस क्रिकेट को कृष्णा नाम ने बहुत कुछ दिया है, जैसे कि गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट के तौर पर कृष्णा लक्ष्मण सातपुते को पहचाना जाता है। उसके बाद मराठवाड़े का कोहिनूर हीरा जिसे हम क्रिकेट में कह सकते हैं, जिनका नाम है बिल्कुल कृष्णा गवळी। और बिल्कुल अकलूस के अगर हम बात करना चाहेंगे कृष्णा पवार, ये बहुत ही सुपर डुपर खिलाड़ी है, कृष्णा नाम के खिलाड़ी जिनमें बिल्कुल चमक होती है हमेशा।
रंजीत शॉर्ट गेंद, रंजीत की इस बार टप्पा गिरने के बाद उछलती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है और पहली गेंद टप्पा गिरने के बाद विकेट कीपर के पास था। और इस टूर्नामेंट के लिए बिल्कुल अनमोल जो सहकार्य मिलता हुआ, बहुत सारे लोग हमें सहकार्य कर रहे हैं, जैसे कि और नारायणी कंस्ट्रक्शन का इनका भी सहकार्य मिलता हुआ, तुलजा भवानी मेडिकल एंड जनरल स्टोर्स का भी सहकार्य मिल रहा है। बारी गेंद वट्टे मेडिकल एंड जनरल स्टोर्स का भी सहकार्य मिलता हुआ, इस बार मारने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंद जा रही है, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं। बिल्कुल जादव पान शॉप का भी हमें सहकार्य मिल रहा है, गौरी मेडिकल एंड जनरल स्टोर्स का भी सहकार्य टूर्नामेंट के लिए मिलता हुआ। इस बार फिर से देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे ये गेंद थोड़ी सी ऑप्शन के ज्यादा दूर जा रही है, दिशाहीन गेंद थी। अंपर ने बताया कि गेंद बैट बॉल है, वहां पर बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 22 की ऑफ पर 22 धावा डाला है, 22 धावा। और जैसे कि इस टूर्नामेंट को जीतना होगा तो जो टीम पंकज पाटिल साहब बॉल बैटिंग फील्डिंग और गेंदबाजी में दबदबा रखेगी, चैंपियन का खेल दिखाएगी, वही टीम चैंपियन बन सकती है। और धनवर्षा बिल्कुल गोल्ड लोन इनका भी हमें टूर्नामेंट के लिए अनमोल सहकार्य मिल रहा है। एकदा पुढचा चेंडू रणजितचा या ठिकाणी संभाळल्याने काशीला या ठिकाणी 1 धाव मिळते संघाला आणि या 1 धावाच्या साथीने 22 धावसंख्येवर संघ पोहोचलेला आहे। गणेश जी लेग पास का रन अभी बैट से लगी है गेंद, तो 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 23 रन 23 की ऑफ पर कृष्णा गवळी जिनका बल्ला बोल रहा है इस वक्त, कृष्णा गवळी बरसतोय, कृष्णा गवळी गरजतोय, पाहूया पुढचा चेंडू टाकला जाईल, ऑप्शन बाहेर येतो, चेंडू हवेत मारला गेला, पाहूया चेंडू हवेत आहे परंतु चेंडू अगदी गॅप मध्ये जातो। पहिल्या टप्प्यावर दिनेश पाटील चेंडू क्षेत्ररक्षित करतो, चेंडू विकेट कीपर कडे थ्रो केला गेलाय, दरम्यान 2 धावा निश्चितच देतील, या 2 धावांची भारतीय धावसंख्या पोहोचते ती 25 धावसंख्येवर। तो इस बार फिर से गेंद को मारा जाता हुआ, गेंददार के बिल्कुल दमदार स्ट्रोक निकलता हुआ, सीधी गेंददार के फिर से और एक छक्का निकलता हुआ। ये बिल्कुल पंकज जी बैटिंग राइटी करते लेफ्टी करते कुछ पता नहीं, रिवर्स स्ट्रोक इतने आसानी के साथ मार रहे, ये बिल्कुल थोड़ा सा खिलवाड़ मैं कहूंगा गेंदबाजों के खिलाफ। नक्की सर, या शॉटवर कृष्णा गवळी सरांना रिव्हर्शिपचा बादशाह म्हटलं तरी चालेल। जशी परफेक्ट रिव्हर्शिप, एकही रिव्हर्शिप या ठिकाणी चुकलेली नाही आहे, परफेक्ट बॉल बॅटच्या मधोमध बसतोय आणि सरळ सीमा पार षटकार जातोय, जे की निलेश पाटीलच्या ही षटकामध्ये आपण पाहिलं की रिव्हरच्या माध्यमातून 2 षटकार पाहायला मिळाले आणि रणजीच्या ही गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय की रिव्हरशिपच्या माध्यमातून अतिशय लांब आणि उंच असा षटकार पाहतोय। परत एकदा रणजीत इस बार ये गेंद बिल्कुल मारना चाहते, बल्ले का मुंह खोला जा रहा है, इस बार गेंद को खेला जा रहा है, ये देखिए गैप मिला, इस बार विकेट कीपर के पीछे गेंद चली जा रही है, लेकिन फील्डर वहां पर गेंद को रोकने की कोशिश कर रहा है, बिल्कुल बाउंड्री के अंदर रोका जा रहा है, फिर भी 1 रन मिलेगा, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ तर या ठिकाणी आबा यांना सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय। आबा भडके यांना सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार दिला जातो। पुरस्कार देण्यासाठी आपले वर्ल्ड कप ज्याने तुळजापूरचं नाव दुबईमध्ये रोशन केलं, वर्ल्ड कप व्हॉलीबॉल संघाचे कॅप्टन सन्माननीय परदेशी साहेब 2022-23 या वर्षामध्ये दुबईमध्ये व्हॉलीबॉलची वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे कर्णधार असणारे सन्माननीय परदेशी साहेबांच्या शुभ हस्ते इथं आपण एक कॅप देतोय, त्याबरोबर झाड देतोय, झाड बरोबर एक देवी माताची प्रतिमा देतोय आणि त्याचबरोबर सामनावीरसाठी ट्रॉफी देखील दिली जाते आणि कॅप ट्रॉफी आणि टी शर्ट असे टोटल 4 पारितोषिक एका सामन्यातील सामनावीराला मिळताना आपण पाहतोय।
एक विनंती आहे, ज्यांना झाड दिलं गेलंय त्यांनी झाड लावायचं आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. पर्यावरण सध्या मात्र आपण पाहतोय की पाऊस कधी, ऊन कधी आणि वारा कधी याची गॅरंटी नाही. दरम्यान मारायचा प्रयत्न पूर्वी त्यावेळेस अचूक पूर्वी काळी झाडं जास्त व्हायची आणि निश्चितच प्रदूषण कमी व्हायचं. आता सध्या प्रदूषण वाढलंय पंकज पाटील सर. निश्चितच झाडे लावा, झाडे जगवा. खरंच प्रशंसा करावी तितकी कमी आहे. बरेच ठिकाणी आपण ट्रॉफी असेल किंवा एखादी कॅप असेल, एखादी प्रतिमा असेल, असे बरेच काही बक्षीस ठेवण्यात येते. परंतु या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये एक वेगळी संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वाढत्या उष्णतेमुळं आणि कमी पाऊस होण्याचं एकमेव कारण काय असेल तर ते झाडे कमी असल्यामुळे. त्यासाठी झाडे लावा आणि झाडे जगवा आणि निसर्गाची कमी आपल्यावर नक्कीच बरसणार. ज्याप्रमाणे निश्चितच झाडे लावल्यानंतर जी झाडाची मुळं असतात त्या मुळामध्ये पाण्याचं शोषण जे केलं जातं त्याच्यामुळे जमिनीत पाणी राहिल्यानंतर पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. त्यामुळे आपण पाहतो की शहरीकरण जास्त वाढल्यामुळे पर्यावरणाचा समतोल मात्र असमान झालाय. त्याच्यामुळे इथं मात्र वातावरणात आपण एवढी गरमी पाहतोय. ऑफस्टमच्या बाहेर गेले, बॅटेच्या मधोमध फटका घेतलाय आणि चेंडू खेळलाय थेट जातोय तो लॉंग लेग सीमारेषा पार करेल. 6 धावा षटकार येतोय. धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावा दिल्या 38 धावा. या जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ कृष्णा गौड़ी के बाद से निकलता हुआ ये लगा तूफानी प्रहार. गेंददार बिल्कुल डीप बैकवर्ड्स पर सीमारी का पार करती गेंद 6 रन के लिए निकलेगी. आगे बढ़ता हुआ स्कोर 38 रन 38 धावा. कृष्णा गवळी सरांची मॅच आहे म्हटल्यानंतर तुळजापूर क्रिकेट रसिकच नव्हे तर धाराशिव जिल्ह्याभरातून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक मेजवानी असते. आणि ज्या पद्धतीची खेळीची अपेक्षा संघाला असते किंवा क्रिकेट रसिकाला असते त्या पद्धतीची खेळी या ठिकाणी साकार करत असताना आपण पाहतोय. कृष्णा गवळी सर 12 चेंडूमध्ये 35 धावांची आताशबाजी खेळी करत असताना आपल्या संघासाठी. एक बार फिर से रिवर्स मारने की कोशिश में देखना. इस बार ये तो बिल्कुल आज टूर्नामेंट में कृष्णा गौड़ी की यहाँ पर बल्लेबाजी का जलवा चल रहा है. आज कृष्णा मात्र इथं बरसतोय. प्रत्येक ठिकाणी कृष्णा षटकाराची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. इथं पुन्हा हल्ला चढवला गेलाय. मजबूत बल्ला, तुफानी हल्ला, चेंडू भरणार गणित षटकार. क्या बात आहे सर. तर सांगायचं वैशिष्ट्य काय माहितीये का ह्या सामन्यामध्ये संघाची धावसंख्या झाली 44 आणि त्यापैकी 44 धावापैकी वैयक्तिक एकट्या कृष्णा गौडीच्या 41 धावा आहेत. जे की अतिशय जिम्मेदारीनं कर्णधाराची कशी फलंदाजी असते या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करत असताना. और वैसे देखा जाए तो ये बिल्कुल मैं कृष्णा गौड़ी की तारीफ करना चाहूंगा. रात में पाळीनगर इथून अकलूज जवळ जाऊन सामने खेळले आणि रात्रीमध्ये सामने खेळून तिथं सामना त्यांचा संघ मला वाटतं सेमीफायनलला क्वालिफाय झालाय. सकाळी 8 वाजता बरं झाला. तुम्ही सौदागर तुम्ही बी होता म्हणजे बघा थोडी सौदागराचा चेहरा बघितला आपल्या लक्षात झोप झाली नाही. आणि माळीनगर मध्ये मोठी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये आपला तुळजापूरचा संघ मला वाटतं तिथं क्वालिफाय झालाय सेमीफायनल साठी. खूप खूप अभिनंदन. त्या खेळाडू चांगला खेळ दाखवला आणि ते बाकीचे साथीदार होते त्यांचं देखील खूप अभिनंदन असेल. बरी फलंदाजाने आणि गोलंदाजाने मला वाटतं तिथं कामगिरी जर चांगली केली असेल परंतु बाकीचे 11 खेळाडू तुमच्याकडे होते म्हणून तुम्ही चांगला जिंकू शकला. दरम्यान एक धाव इथे येते. एका धावेची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 45 धावसंख्येवर. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असेल. ओहो सुरेख चेंडू. इथं मात्र रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गेला विकेट कीपरकडे. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 3 माफ करा 3 ड्रिंक ब्रेक केला जातो. 3 षटक संपली आहेत आणि धावा बनवले गेलेत 45 धावा. पंकजी पाटील 45 म्हणजे प्रत्येक षटकामागे 15 धावाची सरासरी राखली गेली आहे. आणि जर तुमच्या अनुमानानुसार इथं 6 षटकाचा सामना चाललाय. मला वाटतं कृष्णा गवळी यांचा संघ म्हणजे नारायणराजे गवळी 11 क्रिकेट संघ किती धावाचं आव्हान देऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? इथं नक्कीच आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि पाठीमागच्या आपण 2 दिवसामध्ये झालेल्या 6-12 सामने
आणि आजचे होणारे सामन्यापैकी नक्कीच या स्पर्धेतला मोठा स्कोअर नक्कीच या सामन्यामध्ये होण्यामध्ये दाट शक्यता आहे. कारण जे कृष्णा गवळीची बॅट टच मध्ये एवढी दिसते की नक्कीच या सामन्यामध्ये 80+ धावा नक्कीच करतील. सरासरी 15चा या ठिकाणी रन रेट ठेवत असताना कृष्णा गवळी अतिशय तुफानी फलंदाजी करत आहेत. जे की अतिशय त्यांची बॅट जशी सूर्य आग ओकत आहे तशी त्यांच्या बॅट मधून रनाची धावा या ठिकाणी बरसत आहेत. नक्कीच ते 80+ धावा करू शकतील सर. और निश्चित पर आपने बोला कि बिल्कुल आसमान में सूरज की रोशनी बिल्कुल कड़क है, वैसे बल्लेबाज की बैटिंग भी बहुत बेधड़क है. ऊपर से ऊन कड़क है और बैट्समैन की बैटिंग बहुत बेधड़क है. जबरदस्त अंदाज का तूफानी यहाँ पर खेल देखने मिल रहा है. आणि इथं मात्र मैदानात खेळाडू थकल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी ड्रिंक ब्रेकच्या माध्यमातून बाजीराव अण्णा देवकर, वेदांश विकी मंडळे यांच्या वतीने ड्रिंक ब्रेकची व्यवस्था स्पर्धेला पाहिली जाताना आपण पाहतोय. सन्माननीय संघमालक सर देखील तिथे चर्चा करताना आपण पाहतोय. आणि तिथंच या ठिकाणी निश्चितच सर देखील चर्चा करताना आपण पाहतोय. तिथं पाहूया या ठिकाणी थोडस आणि या ठिकाणी कौतुक करायला सौदागर जाधव साहेबांचं रात्री मॅच करून देखील आपली स्पर्धा इथे चालली, त्या स्पर्धेला आपण काहीतरी योगदान द्यावं. घरात झोप न करता ताबडतोब मैदानात आले. मैदानात येऊन इथं मात्र खेळाडूंना ऊन खेळल्यानंतर त्याला माहिती आहे की काल काय होतं. आपण देखील मैदानात खेळलोय, कारण इथं मैदानात पडल्यानंतर 3 रन नंतर काय होतं, पाण्याची आवश्यकता असते. पाणी जास्त घ्या, एनर्जी ड्रिंक्स घ्या आणि शक्यतो करून फिल्डिंग संघांना एक विनंती असेल की आपण कॅपचा वापर करायचा. आदरणीय शादी काका जाधव साहेबांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम माजी नगरसेवक. IPL देखील शेवटच्या टप्प्यात जातोय. पुन्हा आज आपण पाहणार आहोत सनरायझर हैदराबाद टीम विरुद्ध आज राजस्थान रॉयल्स संघाचा क्वालिफायर 2 चा सामना देखील आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल. बहुधा नसेल, आपण त्यांना आणण्याचा प्रयत्न केला, परंतु FPL म्हणजे महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने प्रॅक्टिस मॅचेस चालू आहेत. त्या कॅम्पला अर्चिन केल्यामुळे तो येण्याची शक्यता नसेल. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. 3 षटकाच्या या ब्रेक नंतर 45 धावा, 3 षटक पूर्ण, जे की 4थं षटक मैदानामध्ये चालू आहे. मला वाटतं स्पर्धेमध्ये आतापर्यंत मी सर्व गोलंदाज पाहिले, परंतु या स्पर्धेमध्ये सर्वाधिक लांब लचक रनअप जे असेल, म्हणजे सर्वात लांब रनअप असणारा खेळाडू गोलंदाजीला येतो बाबा एक्सप्रेस. कैप्टन टू कैप्टन आमने सामने है. वहां पर नए खिलाड़ी वहां पर बैटिंग करने के लिए होंगे. वहां पर कृष्णा गौड़ी बैटिंग करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे नारायण राजे गौड़ी 11 विकेट टीम की ओर से. पहली के 3 बार का चाचा बरकत बाद छोड़ा है विकेट कीपर के पास. विकेट कीपर के क्लोज में रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. विकेट कीपर के अलावा ऑप्शन पे फील्डिंग देख सकते हैं. दरम्यान है फिर से दिखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए, पर अपने ओवर की अगली गेंद लेकर तैयार है गेंदबाजी करने के लिए. बाबा और इस बार ऑप्शन के बाहर आकर ऑनसेट में लपेट लिया. इस बार काफी खूबसूरती के साथ, टाइमिंग के साथ, नजाकत के साथ, फुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल स्ट्रोक लगा. सक्सेसफुल स्ट्रोक 6 रन के लिए. आगे बढ़ता हुआ स्कोर टीम के 50 रन यहां पर पूरे हो चुके हैं.
और कृष्णा गौड़ी व्यक्तिगत 48 की पारी पे बैटिंग कर रहे वहां पर टीम की दिया। और कृष्णा गौड़ी का बल्ला यहां पर चमकता हुआ नजर आ रहा। कृष्णा गौड़ी बल्लेबाजी में यहां पर गेंदबाजों पर राज कर रहे हैं, जिनका नाम है कृष्णा गौड़ी। चलेंगे इस बार फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे। आज मैदान में तीसरा दिन है, तीसरे दिन में कड़ी धूप का सामना हमें भी करना पड़ रहा है। चेंडू टाकला नाही बाबाकडून टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला, बॅटची फेस ओपन केली, चेंडू गेला तो थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावा मिळतील। या 4 धावे रिसीव मारते आणि इसके बाद कृष्णा गौड़ी का अर्धशतक पूरा हो रहा वहां पर। चलेंगे यहाँ पर अपने ही ग्राउंड में इतनी बेहतरीन पारी, जिस विकेट को उन्होंने 50 बनाया उस विकेट को यहाँ पर छुपा, वहां पर उस विकेट को उन्होंने सराहना की, उस विकेट को उन्होंने सलाम भी किया वहां पर। और टूर्नामेंट की पहली 50 लगाने का मान सम्मान एक बार कृष्णा गौड़ी के लिए जोरदार ताली होनी चाहिए वहां पर। धावा झाल्यात, पुढचा चेंडू बाबा गोलंदाजी करतोय, फुल टॉस पर ये देखिए क्या क्लास है, ये बिल्कुल इसे कहते हैं ये क्लासिकल बल्लेबाज, टेक्निकल सक्षम रहने वाले खिलाड़ी। कुणाकडे त्याने द्यायचं पडते। आता एक फनी मोमेंट आपल्याला पाहायला मिळाला, एक प्रेक्षक मैदानात गेले, त्याप्रमाणे आपण पाहिलं की आयपीएलच्या मॅच मध्ये रोहित शर्मा जवळ जाऊन प्रेक्षक गेला, महेंद्रसिंग धोनीच्या समोर जाऊन प्रेक्षकांनी फोटो काढून घेतला। आपले मला वाटतं पिकी मंडळे, मला वाटतं कृष्णाची बॅटिंग एवढी आवडली की जाऊन तिथे जाऊन स्वतः जाऊन सेल्फी काढून घेतली। याला म्हणतात क्रिकेट प्रेमी, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व पिकी मंडळे, याचं कौतुक करावं लागेल। त्यांनी या स्पर्धेला ट्रिक्स ब्रेक दिलाय, चेंडू दिगीर आलाय, चेंडूला हुडकून आणण्यात आलाय, आपले कमिटी मेंबरचं कौतुक करावं लागेल। मला वाटतं सौदागर गेले, चेंडूला पाहायला हुडकून आणला, बॉल शोध पथक, मला वाटतं 4-5 जण गेले चेंडू हुडकण्यासाठी, बॉल शोध पथकाची कामगिरी दमदार ठरली, ज्याच्यासाठी त्यांना पाठवलं गेलं होतं तो चेंडू मात्र हुडकून आणला गेलाय। अजय धनके जर 2-3 जुने चेंडू असतील तरी ताजे आणून ये गेंद शॉट फिर गिरती, बैकफुट पर चला गया, पावर पंच। ऐसा लगता है कि जिस तरह से बंदूक में से गोली निकलती है उस रफ्तार से निकली गेंद बाउंड्री के बाहर, तेज तर्रार तूफानी फरार, 4 रन। जशी चौकार आणि षटकार आणि विकेट हे दाखवलं जातं, अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहायला मिळतंय, परंतु या ठिकाणी एकही विकेट गेलेलं नाहीये। अतिशय उत्कृष्ट अशी पार्टनरशिप, ओपनर पार्टनरशिप या ठिकाणी आपण पाहतोय, जे की 61 धावा झालेले आहेत, 65 आताच्या चौकारानं 65 धावा आणि आणखीन एक धावांची भर होतीये, जे की एक धावानं 66 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचलेला आहे। 4थं षटक मैदानामध्ये चालू आहे, जे की 4 षटक पूर्ण, 66 धावा, आणखीन 2 षटक शिल्लक आहेत। तो अभी भी आखिरी गेंद पर बाबा की गेंद पर लगभग रन का इशारा बताया जाता है, लगभग कृष्णा गौड़ी फिर से यहाँ पर स्ट्राइकिंग गेंद पे शायद हो सकते हैं। जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, 4 ओवर पूरे होने के बाद स्कोर है 66 रन।
16.5 की औसत है, 16.50 की औसत से रन रेट चल रहा है वहां पर। चला अप्पू, अलीगडच्या रूम मध्ये जुने चेंडू आहेत ते घेऊन यायचे. मला वाटतं काल आपले जे नितीन होते नितीनच्या गाडीत देखील आपण बॉक्स मध्ये पाहिला होता. चला गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नए ओवर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी करेंगे रणजीत. फिर से रिवर्स मारने की कोशिश में टॉपेज लगा विकेट कीपर के पीछे गेंद चली जा रही है. रनों की बरसात यहाँ पर होने जा रही है. वैसे तो फिलहाल बरसात ना रनों की हो रही है. आगे बढ़ता हुआ स्कोर 70 धावा झाला. इस बार गेंद आगे जाकर गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीच कर दी. गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है. डॉट गेंद है, पिछली गेंद है, वहां पर अपील की जा रही है वहां पर विकेट कीपर की ओर से, लेकिन इस अपील को नकार आया. वहां पर नॉट आउट कहा जा रहा है. शॉर्ट गेंद आई, बैक पर चले गए कृष्णा गौड़ी का ये ब्रांड स्ट्रोक निकलता था. रन के 3 बार बल्ले के बीचों बीच लेकर आउटसाइड में बिल्कुल तूफानी प्रहार निकलता था. आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 76 रन 74 दावा. मला तर या स्पर्धेमध्ये 86 धावा हे सर्वाधिक आहे. आणि हे हा रेकॉर्ड मात्र आपण जयभद्रन संघाच्या नावावर पाहतोय. पाहूया तो 86 धावाचा रेकॉर्ड इथं तुटतोय का आपल्याला पाहावं लागेल. या सामन्यामध्ये वैशिष्ट्य काय माहिती का सर, नॉन स्ट्रायकरला जे काशीनाथ आहे तो फक्त 4 चेंडू खेळलेला आहे. परत एकदा लागोपाठचा दुसरा षटकार, गगनचुंबी दमदनात 6 धावा. बिल्कुल बहुत दमदार अंदाज की बैटिंग चल रही है. बार बार कड़क बैटिंग चल रही है. बनता है कड़क, मारता है बार बार बेधड़क. कृष्णा गौड़ी जिस खेल के लिए जाने जाते हैं, कृष्णा गौड़ी जिस नाम के लिए जाने जाते हैं, अपने नाम के अनुसार, अपने प्रतिभा के अनुसार यहाँ पर बल्लेबाजी चल रही है. एक महाराष्ट्र क्रिकेट का कोहिनूर हीरा जिसे हम क्रिकेट में कहते हैं, बड़े बड़े मैचेस में बिल्कुल देखा तो इसके बारे में मैं बात बताना चाहूंगा. सुप्रीमो हर खिलाड़ी की ख्वाहिश होती है वो टूर्नामेंट खेले, लेकिन वहां पर टूर्नामेंट खेलकर बेस्ट बल्लेबाज बनना ये कोई मामूली बात नहीं है. और कृष्णा गौड़ी को एक्टिवा गाड़ी मिली है वहां पर, जो कि मैच सुप्रीमो चषक में एक्टिवा गाड़ी जीतने वाले खिलाड़ी हैं. जुपिटर गाड़ी मिली, सीधे बात से बात सीधा प्रहार निकलता हुआ गेंद बॉलों के पीछे जा रही है. 4 रन, और इसी 4 रन के साथ टोटल स्कोर 86 रन, 86 रन. और जमखंडी में कृष्णा गौड़ी को मैच खेलते खेलते बिल्कुल जुपिटर गाड़ी भी मिली, उसके साथ में शाइन गाड़ी भी बिल्कुल जमखंडी में मिली है. और मेरे ख्याल से कुर्डवाड़ी में भी बिल्कुल मेरे ख्याल से और एक गाड़ी मिली है. लेकिन अब यहाँ पर बाइक मैन बन रहे कृष्णा गौड़ी. शायद तुलजापुर डिस्ट्रिक्ट के पहले खिलाड़ी होंगे जिनके नाम पर बाइक मैन का नाम होगा. वैसे तो टेनिस क्रिकेट में अगर बात करना चाहेंगे तो सबसे ज्यादा बाइक मिली है केतन म्हात्रे
मुंबई के जो खिलाड़ी है शायद 45 बाइक के मानकरी है केतन मात्रे और 4 4 व्हीलर, 6 4 व्हीलर। और उसके बाद कृष्णा सातपुते के नाम पर भी करीबन कृष्णा ने हाल ही में हमने मुद्दे में उन्हें पूछा था, उन्होंने कहा कि 22 बाइक हमें मिली है और लगभग 4 4 व्हीलर गाड़ी खेलते खेलते क्रिकेट में मिले। हे पूर्वीचा काळ संपलाय. आता तुम्ही जर चांगला खेळला तर तुम्हाला गाडी, 4 व्हीलर गाडी, 2 व्हीलर गाडी, त्यावर पैसा, प्रसिद्धी सर्व काही मिळतंय. कारण इंडियन स्टेट प्रीमियर लीग सारखी स्पर्धा तुम्हाला येते. तुमच्याकडे टॅलेंट असेल त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला घेतील का? ती स्पर्धा खेळण्याचं इंडियन स्टेट प्रीमियर लीग ही अशी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेबद्दल तुम्ही जर निवड झाली, तुम्हाला आयपीएल प्रमाणे बोली लावून स्पर्धेमध्ये संघामध्ये सहभागी केलं जातं आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये संघ मालक म्हणून ज्यांना भेटायची प्रत्येक माणसाची इच्छा असते, अमिताभ बच्चन साहेब, त्यातून अक्षय कुमार यांचा संघ, सैफ अली खान यांचा देखील संघ, सुनील शेट्टी असे बरेचसे अभिनेत्यांचा संघ आणि त्याचबरोबर सर्वात मोठं भाग्य असेल आपल्याला सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू तिथं बक्षीस दाता म्हणून आपल्याला शेवटच्या दिवशी पाहायला मिळालं होतं. तसं पाहिलं तर दोन एक संगम योग आपल्याला इंडियन प्रीमियर लीग मध्ये पाहायला लागला. गॉड ऑफ क्रिकेट म्हणजे सचिन रमेश तेंदुलकर को कहा जाता है और दूसरी ओर गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते दोघांचा संघ म्हणजे दोघंही त्या ठिकाणी आपल्याला एकत्र पाहताना मिळाले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 91 धावसंख्येवर, वैयक्तिक 87 धावसंख्येवर. 26 चेंडूमध्ये आज इथं मात्र कृष्णाच्या नावावर शतक होतोय का? याच्या अगोदर हा रेकॉर्ड 140 धावाची वादळी खेळी कुर्डवाडीच्या मैदानामध्ये केली होती कृष्णा गवळीने. आणि ती देखील खेळी फायनल मॅच मध्ये 140 धावाची वादळी खेळी. क्वचित आपण पाहतो की टेनिस बॉलचे मॅच तर तुम्ही पाहता 8 ओव्हरचे मॅच असतात जास्तीत जास्त. रिपीट व्हाईट बॉल केली बॅटिंग का बॉलिंग टीम ने यहाँ पर लिया है. स्पर्धेसाठी बोलाचं संकट आपण पाहतो या की वैयक्तिक फेअर डिलीवरी संपर्क करार दी आतिश दरेकर मैन होकर वहां पर बैटिंग करने के लिए. तो यहाँ पर अनसक्सेस हो चुका है. इस बार फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे विजय परफेक्ट यॉर्कर गेंद ये बिल्कुल जड़ में गेंद भीगी जा रही है. अच्छी फील्डिंग वहां पर की जा रही है विनोद चित्र में. कप्तान बाबा ने गेंद को रोका है. फिर से गेंदबाजी करने के लिए बॉलर तैयार है शकीब भाई. फिर से गेंदबाजी करने के लिए शकीब भाई गेंदबाजी करने. क्रिकेट के बहुत सारा अनुभव जिनके पीछे वो है शकीब भाई. बॉलिंग करेंगे बिल्कुल बैट के नीचे से गेंद चली जा रही है. अभी भी रुकावा स्कोर यहाँ पर इस ओवर की गेंदों की अगर बात करना चाहेंगे लगभग 3 गेंदें बची है और कृष्णा गौड़ी को सेंचुरी लगाने के लिए 13 चाहिए. इसका मतलब हर गेंद के पीछे आप कुछ ना कुछ बड़ा स्ट्रोक तो लगाना होगा. शकीब भाई की तारीफ करना चाहेंगे. इनिंग का सबसे बेहतरीन ओवर यहाँ पर फेंका जा रहा है. या डावातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी टाकली जाती है शकीब भाई कडून. पुढचा चेंडू गेंद को लॉफ्ट स्ट्रोक लगा दिया. गेंद को उठाकर मारा. गेंद बाउंड्री के बाहर जाएगी 6 रन और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ कुल मिलाकर रन संख्या इस वक्त पहुंच रही है 97 रन. कृष्णा गौड़ी पहुंचे 93 रनों की योग पर. रनों की योग पर पारी चल रही है. आउटरेट पारी बगैर जीवदान के सहायता से लाजवाब पारी, बेमिसाल पारी. इस पारी की जितनी प्रशंसा की जाए उतनी कम है. वादळी डायनामिक सुनामी पारी आपण त्याला म्हणू शकाल. तुफानी पारी आपण कृष्णाची पाहतोय. सीधे बैट से बार मारने की कोशिश में दिखना. गेंद के नीचे आगे वहां पर दिनेश पाटिल ने पकड़ा कैचा और इस बार विकेट चली जा रही है और आखिरकार 93 रन बनाकर पेविलियन जा रही. इस टूर्नामेंट की सबसे लंबी पारी खेलकर
एक बार जोरदार तालियों के साथ कृष्णा का हम अभिनंदन करना चाहेंगे। रहती है वहां पर अमित नवीन फलंदाज आला साकिब भाई ने विकेट ले लिया आखिरकार कृष्णा गौरी का। और अक्सर क्रिकेट की जो कहावत होती है, एक तेरी और एक मेरी, हिसाब बराबरी। आपने छक्का लगा दिया, अगले गेंद पर बल्लेबाज को भेजा जाना पेविलियन में आराम करने के लिए। चेंडू फटका मारलाय परंतु क्षेत्ररक्षकाचा चेंडू समोर दरम्यान एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळते एका धावेची संघाची वाढलेली संख्या 98 रन 98 धावा विजयासाठी परवाच्या 99 धावा 98 रन बने हैं और जीतने के लिए 99 रन का टार्गेट है। तर या ठिकाणी स्पर्धेला बॉल सौजन्य म्हणून शंभूराजे काशीद साहेबांचं देखील मला वाटतं इथं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। वेलकम, सहर्ष स्वागत। आदरणीय शंभूराजे काशीद यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। यानंतरची जी लढत असेल या सामन्यातील विजय संघ विरुद्ध पहिला सामन्यात जो विजय संघ ठरलाय जेबी ग्रुप
चला टीम 12वा खेळाडू कृष्णा गवळी साहेब, तुमचा 12वा खेळाडू इथं ड्रेस कृष्णा गवळी सर, तुमचा 12वा खेळाडू ड्रेस मधला इथं पाठवून द्या. चलेंगे, मैच की शुरुआत हो रही है. बिल्कुल मोहम्मद जागीरदार उनके साथ में बल्लेबाजी करने के लिए है. मोहम्मद जागीरदार और उनका साथ देने के लिए चला बॅट्समनचं नाव सांगा. मोहम्मद जागीरदार आणि पुढचे बॅट्समन शोएब जागीरदार. मोहम्मद और शोएब की जोड़ी बल्लेबाजी करने के लिए मैदान में निकल रही है. पहिला चेंडू सामन्याचा सुरुवात होत आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण, 10 बाद होण्याचा चान्स आणि पहिलं षटक टाकण्यासाठी स्ट्रायकर गोलंदाज स्वतः कर्णधार कृष्णा गवळी, एक स्ट्रायकर फलंदाज आणि एक स्ट्रायकर गोलंदाज. संघाचा संघनायक कर्णधार स्वतः या ठिकाणी जिम्मेदारीनं गोलंदाजी फलंदाजी करताना आपण पाहतोय. मोहम्मद जागीरदार, मॅन फ्रॉम नलरुख, या ठिकाणी TR लोखंडवाला या संघाकडून सलामीसाठी स्ट्रायकर फलंदाज म्हणून परत एकदा मोहम्मद स्ट्राईकवर सज्ज आहे. फुलटॉस चेंडू आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मोहम्मद जागीरदार पहिला गडी बाद होत असताना TR लोखंडवाला या संघाचा. नवीन फलंदाज अन्सार पठाण, मॅन फ्रॉम लोहारा, या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रदर्शन स्वतः कर्णधार कृष्णा गवळी या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. जे की फलंदाजीमधूनही अतिशय तडाखेबाज खेळी करून आपल्या संघाला 99 धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरलेला कृष्णा गवळी स्वतः गोलंदाजी करत आहे आणि अतिशय सुरेख गोलंदाजीचं ही प्रदर्शन आपण पाहतोय. जे की TR लोखंडवाला या संघाचा सलामीचा स्ट्रायकर फलंदाज, आक्रमक फलंदाज मोहम्मदला या ठिकाणी बाद केलेला आहे. परत एकदा सुंदर असा चेंडू, सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितप्रमाणे एक धाव या ठिकाणी आपण घेत असताना पाहतोय.
कॅच घेतलेलं नाव काय? अभिषेक, अदन शेख, हसन शेख. ओके. परत एकदा कृष्णा गवळी आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. शोएबनं पहिला चेंडू खेळून काढलेला क्षेत्ररक्षक धावतोय. 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूच्या पाठीमागे निश्चितप्रमाणे 2 धावा घेत असताना एक षटक पूर्ण, 3 धावा, 1 गडी बाद या ठिकाणी झालेला आहे पहिल्या षटकामध्ये, जे की सलामीची जोडी मोहम्मद, एक स्ट्रायकर फलंदाज, एक आघाडीचा महत्वाचा फलंदाजाला बाद केलेला आहे कृष्णा गवळी सरांनी. आणि आता स्ट्राईकवर येतो तो अन्सार पठाण. गोलंदाजी मार्कवर बदल, वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येते पाहूया. अमजद भाई दुसरा षटक प्रगतीपथावर. उलटा चेंडू, पुरेपूर असा समाचार. अन्सार पठाणनं खणखणीत दमदार षटकारानं समाचार घेतलेला आहे. जे की अतिशय धावांचा मोठा डोंगर, 99 धावांचं आव्हान आपल्या संघासमोर आहे. आणि अशीच चौफेर पटकेबाजी करायला पाहिजे संघासाठी अन्सार पठाणला. आणि त्याच पद्धतीने आपला एक आक्रमक स्वरूप दाखवत असताना पहिल्या चेंडूवर षटकाराने खेळत असताना परत एकदा सुंदर असा पटका पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तिथे त्या ठिकाणी तैनात आहे. जे की एकच धाव, या 1 धावाच्या साथीनं संघाची धावसंख्या होती ती 10, 1 गडी बाद, जे की 99 धावसंख्येचं आव्हान आहे. 28 चेंडू मध्ये 89 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर प्रति हल्ला चढवला पाहिजे, प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार खेचले पाहिजेत. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईट. या अतिरिक्त 1 धावसंख्येनं परत एकदा धावसंख्येमध्ये भर होतीये. 1 और 1 11. परत एकदा अमजद आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. परत एकदा डॉट चेंडू जात असताना अतिशय मोठी धावसंख्या समोर ठेवलेली आहे. अशी निर्धाव चेंडू नक्कीच आपल्याला धोक्याची घंटा, जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न ठेवला तरी या धावसंख्येच्या जवळपास आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि अशी फलंदाजी करायला पाहिजे की षटकार चौकाराची आताशबाजी पाडली पाहिजे. आणि सुंदर असा फटका पाहायला मिळतो 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. तोपर्यंत 1 धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी नक्कीच शोभ आणि अन्सार पूर्ण करत असताना, जे की षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 13 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत, जे की अतिशय मोठ्या धावसंख्येचं आव्हान समोर आहे. 26 चेंडू मध्ये 86 धावांची गरज आहे. अशक्य हे काहीच नाही क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा निश्चितेचा खेळ मानला जातो. सुंदर असा फटका, झेल या ठिकाणी पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि सुंदर असा झेल परत एकदा. या ठिकाणी दुसरा गडी बाद करण्यासाठी मदत करत असताना गोलंदाजाला दुसरा झेल टिपलेला आहे. आणि शोभ बाद होतोय संघाला. TR लोखंडवाला या संघाला दुसरा धक्का बसत असताना
पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये शकीब शेख या ठिकाणी येतोय अन्सार पठाणला साथ देण्यासाठी. पाहूया या दोघांच्या फलंदाजीमधून संघाला काय योगदान देताना पाहतोय. परत एकदा पहिला चेंडूवर रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निर्धाव आणि 2 षटक पूर्ण धावा झालेल्या आहेत ते 13. 24 चेंडू मध्ये 86 धावांची गरज आहे. फ्रेंड्स फॉर युअर क्रिकेट आयोजित सुका कोळी नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं घेऊन येतोय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. 2 षटकाच्या पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा घेतलेला नाही या TR संघ या ठिकाणी दिसून येत आहे, जे की 2 षटकामध्ये फक्त 13 धावा आणि आघाडीचे 2 सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. शोएब आणि मोहम्मद आणि आता शकीब आणि अन्सार पठाणची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 99 धावाचा पाठलाग करायचा. फुलटॉस चेंडू अन्सार पठाणच्या बॅटमधून खणखणीत दमदार येतोय. चौकार. अशीच फलंदाजी संघासाठी केली पाहिजे. धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर चौकार आणि षटकाराची या ठिकाणी तुफानी पारी संघासाठी एक संकटमोचक म्हणून कोण समोर येते पाहूया. एक चौकार आणि एक षटकाराने खेळत असताना अन्सार पठाण आपली चांगली फलंदाजी करतोय संघासाठी. परत एकदा फुलटॉस चेंडू खेळून काढलेला आहे. आतिश दरेकर चेंडूवर जातोय, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच पूर्ण. परत एकदा पुढचा चेंडू सुका कोळी टाकण्यासाठी सज्ज होतोय. धावसंख्या झालेली आहे. 99 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 चेंडू मध्ये 80 धावांची गरज आहे. परत एकदा अन्सार पठाण सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर सुका कोळीचा सामना करण्यासाठी. थोडंफार क्षेत्ररक्षण मध्ये बदल करत असताना अन्सार पठाणचा सुंदर असा प्रयत्न होता, परंतु सुका कोळीचं कौतुक करायला पाहिजे. सुंदर अशी लाईन लेंथ, अचूक असा टप्पा, आखूड टप्प्याचा चेंडू होता. अन्सारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी ठरतोय. सरळ चेंडू निर्धाव जात असताना यष्टीरक्षक काशीनाथच्या हातामध्ये. परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुका. सुंदर असा फटका, 1 धाव निश्चितप्रमाणे मिळते. कृष्णा गवळी चेंडूवर धावतोय, तोपर्यंत अन्सार पठाण आणि शकीब 1 धाव पूर्ण करत आहेत. 20 धावसंख्या झालेली आहे. TR लोखंडवाला संघ या ठिकाणी प्रथम नाणेफेक करून नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय होता आणि तो निर्णय आतापर्यंत सक्सेस दिसत नाहीये. आपण पाहतोय अतिशय धावांचा मोठा डोंगर. 99 धावसंख्येचं या टुर्नामेंट मध्ये सगळ्यात मोठी धावसंख्या नारायणराजे गवळी 11 संघानं बनवलेली आहे. परत एकदा सुका कोळी घेऊन जातोय पुढचा चेंडू शकीबला. फुलटॉस चेंडू शकीबने खेळून काढलेल्या लेग साईडच्या दिशेने आतिश दरेकर चेंडूवर धावतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. निश्चितप्रमाणे आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. बावीस धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 मैदानात चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर ड्रिंक्स ब्रेक. संयोजक कमिटीचे सदस्य तयार राहायचे.
निर्धाव चेंडू जात असताना अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, 3 षटक पूर्ण, 22 धावा, 18 चेंडू मध्ये 77 धावांची गरज. ड्रिंक ब्रेक घेऊन जायचा आहे. फ्रेंड्स फॉर युअर क्रिकेट आयोजित बिग बॅश लीग तुळजापूर 2024 चालू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम, चालू असलेल्या या स्पर्धेचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातला हा दुसरा सामना TR लोखंडवाला विरुद्ध नारायणराजे गवळी 11 क्रिकेट संघ, या दोन संघामध्ये चालू असलेली ही चुरस, ही लढत जे की नारायणराजे गवळी या संघानं 99 धावसंख्या काढलेली आहे. या षटकानंतर अतिशय उष्णता आहे, ऊन आहे. गणेश सर, या षटकानंतर का होईना ड्रिंक ब्रेक घ्यायचंय. ठीक आहे, ओके. परत एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक. दीपक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. दीपक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. दीपकचा सामना करण्यासाठी अन्सार पठाण. सुंदर असा फटका, 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आणि 2 धावा पूर्ण करत आहेत, जे की दीपकच्या पहिल्या चेंडूवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता अन्सार पठाणचा, जे की 99 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके आले पाहिजे, षटकार आणि चौकाराची आताशबाजी झाली पाहिजे. या संघासाठी एक संकटमोचक खेळी कोण करेल का, तुफानी पारी कोण खेळेल का. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी दीपक कडून आपल्याला पाहायला मिळते. अचूक अशी टप्प्याची गोलंदाजी करत असताना, सुंदर अशी लाईन लेंथ ठेवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये वर्ष 18 ते 19चा हा तरुण गोलंदाज, तरुण खेळाडू अतिशय अभिमानास्पद गोलंदाजी करत असताना परत एकदा सुंदर अशी गोलंदाजी, सर्वच मैदानामधून कौतुक करत असताना सर्वच खेळाडू. प्रशंसा करावी तितकी कमी आहे खरेच. दीपकचं अतिशय मोठ्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे त्याचा आणि तो यशस्वी ठरत आहे. परत एकदा गोलंदाजीमध्ये बदल करत असताना स्लोअर वन टाकलेला होता. अन्सार पठाणला समजला नाही. आक्रमक पवित्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये सरळ चेंडू निर्धाव जातोय तो काशीनाथच्या हातामध्ये. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पहिल्याच चेंडूवर 2 धावा भेटलेल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 2 धावा काढलेल्या आहेत. 5वा चेंडू घेऊन जात असताना आपल्या षटकातला परत एकदा निर्धाव चेंडू जातोय. अतिशय किफायती गोलंदाजी. पंचाचाळणी अतिरिक्त वाईट थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, जे की अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो तो दीपकला शेवटचा चेंडू थोडी दिशा भटकताना दिसतोय दीपक. आणि अतिरिक्त वाईड, या अतिरिक्त वाईडनं संघाची धावसंख्या होती ती 25. शेवटचा चेंडू घेऊन जातो दीपक. परत एकदा सुंदर अशी गोलंदाजी. कुठलाच मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी ठरत नाहीये. या ठिकाणी धावबाद होत
वाचलेला आहे शकीबला एक जीवनदान भेटत असताना या ठिकाणी आपण पाहतोय. जर चेंडू कनेक्ट केला असता दीपकनं नक्कीच धावबाद होण्याचा चान्स होता शकीबचा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा, 2 गडी बाद, 12 चेंडूमध्ये 72 धावांची गरज. बार संघ 72, प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 6 धावांची गरज. इजी हॅलो, चला सामन्याला सुरुवात करा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 12 चेंडू मध्ये 72 धावांची गरज आहे. बार संघ 72, प्रत्येक चेंडूला षटकार हवाय. या ठिकाणी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये जात असताना हा सामना TR लोखंडवाला या संघाकडून चला या ठिकाणी 4 षटक पूर्ण झालेले आहेत. 2 षटकामध्ये 72 धावांची गरज आहे. 99 धावांचा पाठलाग करत असताना 4 षटकामध्ये 27 धावा, 2 गडी बाद झालेले आहेत. कोण आहे बॉलर? आतिश. आतिश नाव काय बॉलरचं? आतिशच आहे. क्या बात आहे. चला आतिश गोलंदाजीवर येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं. सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. सर्व खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे संयोजक कमिटीला. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय शकीबच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय, परंतु झेल नक्कीच होणार नाहीये. 2 धावा शकीबला मिळत आहेत. आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिलेली आहे, जे की 10 चेंडूमध्ये 70 धावांची गरज आहे. षटकार येत असताना पाहतोय आणि पंच आमचे सांगत आहेत की हा नो बॉल आणि 6. या सामन्याचे पंच म्हणून गणेश गायकवाड सर
व स्वप्नील काकडे सर अतिशय अनुभवी पंच या सामन्याचं या ठिकाणी काम करत असताना आणि हा आतिशचा नो बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना शकीबनं चेंडू भिरकावलेला आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी हा फ्री हिटचा चेंडू परत एकदा बॅटचा कडा घेऊन परंतु फलंदाज बाद होणार नाही कारण हा चेंडू फ्री हिटचा होता आणि एक सिंगल भेटते 43 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी परत एकदा पुढचा चेंडू आतिशचा परत एकदा आतिश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय शकीबला सुंदर असा फटका कृष्णा गवळी चेंडूवर धावतोय तोपर्यंत एक धाव त्या एक धावाच्या साथीनं 39 धावा झालेल्या आहेत 5 षटक पूर्ण जे की 6 चेंडू मध्ये 60 धावांची गरज आहे चला शेवटचं षटक लवकरात लवकर टाकून घ्यायचं आहे कृष्णा सर उंच असा फटका आतिश धावतोय चेंडूच्या खाली झेल मात्र होणार नाहीये पोहोचू शकला नाहीये काशीनाथ टाकतोय शेवटचं षटक शेवटचे 6 चेंडू परत एकदा काशीनाथ तो अन्सार पठाण सुंदर अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू सॉरी एक धाव या ठिकाणी घेत आहेत दोन्ही फलंदाज यानंतर जेबी ग्रुप लॉयन्स क्रिकेट संघाचे कर्णधार संकेत मुसळे यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे संकेत मुसळे यांना विनंती आहे की आपण टॉस कडे यायचं आहे टॉस बॉक्स कडे यायचं आहे या सामन्यामध्ये जो संघ विनर ठरेल त्या संघाविरुद्ध तुमचा लगेच सामना होणार आहे संकेत मुसळे जेबी ग्रुप्स लॉयन परत एकदा काशीनाथ या ठिकाणी शकीब धावबाद होतोय चला पुढचा फलंदाज लवकर जावा हो दरेकर भाऊ टॉस लाईन तेज कर संजय भाऊ दरेकर सन्माननीय सरांना मी विनंती करतो की पुढच्या सामन्यासाठी नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यावं तुमच्या हस्ते पुढच्या सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी होणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात येणार आहे बाबा नवीन फलंदाज मैदानामध्ये अन्सार पठाणच्या बॅट मधून सुंदर असा फटका पाहायला मिळतोय आणि एक धाव भेटत आहे मला वाटतंय आता एक चेंडू शिल्लक आहे आणि एक चेंडू मध्ये 57 धावा म्हणजे या स्पर्धेतला अतिशय सगळ्यात मोठ्या धावसंख्येचा विजय म्हटला तरी काय अवघड ठरणार नाहीये
या ठिकाणी काशीनाथला एक विकेट भेटत आहे, सुंदर अशी झेल. आणि हे सामना नारायणराजे गवळी 11 क्रिकेट संघाने जिंकलेला आहे. चला मुसळे साहेब आलेले आहेत आणि कृष्णा गवळी सरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स करून घ्यायचा आहे. आणि या सामन्याचे सामनावीर पुरस्कार स्वतः कर्णधार कृष्णा गवळी सर आहेत. कृष्णा गवळी सरांना ट्रॉफी, एक झाड, परत आपल्या देवीची प्रतिमा, परत SS मोबाईल शॉपी यांच्याकडून एक कॅप